म्हणजे बाळासाहेब होते म्हणून आम्ही इथपर्यंत आलो असं म्हणायला हरकत नाही. उद्धव साहेबांनी काय आम्हाला नाकारलं नाही, पण आता काय नाही पटलं त्याला काय करणार. जो बोलतात ते करतात कुठे, निवडणूक जवळ आली की बोलतात, म्हणजे फुटपाथ बिचारे मतदान करतात. मात्र तुम्ही पक्षांतर गेल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केला, त्याच्यावर माणसांच्या किंवा लोकांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया? नाही, थोडी कुणाच्या प्रतिक्रिया घेतो सगळे. मला काय करायचे, येईल तो माझ्या बरोबर, येईल त्याच्याशिवाय. कारण मला शिवसेनेनं फार मोठं केलं, त्याच्यामुळे मी उगाच कुणावर ताशेरे ओढणार नाही. आणि कुणावर ताशेरे ओढून आपल्याला मोठं होता येत नाही. मोठं होण्यासाठी मेहनत करायला लागते, कष्ट करायला लागतात, तर आपण मोठे होतो. म्युन्सिपाल्टीनं फेरीवाल्यांना कोड नंबर देणार काय, लायसन्स देणार काय, कर्ज दिली काय, हे सगळं चालू आहे. पण ते कधी मतदान असताना बाळासाहेब स्वतः येऊन आणि बाळासाहेब स्वतः येऊन उद्घाटन करतात. आणि अनेक वर्ष शिवसेनेची शाखा म्हणून आम्ही ती वापरतो. त्यामुळे मी जर पक्ष सोडला तर त्यांची प्रॉपर्टी त्यांना परत द्यायला नको का, म्हणून ते दिली. बाकी त्यात काही राजकारण नाही. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. लालबाग इथून अत्यंत महत्वाची आणि ऐतिहासिक घडामोड समोर येत आहे. शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख व माजी आमदार श्री दगडूदादा सपकाळ यांनी ज्या लालबागमध्ये शाखेची स्थापना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या थेट आदेशाने केली होती आणि त्यांच्या हस्ते केली होती, त्या शाखेचं उद्घाटन ती लालबाग मधील पहिली शाखा होती. आज त्यांनी ती अधिकृतपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला म्हणजे उद्धव साहेब ठाकरेंना सुपूर्द केलेली आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींचा, विचारांचा आणि शिवसेनेच्या सुरुवातीचा संघर्षाचं हे प्रतीक आहे. दगडूदादा सपकाळ हे केवळ एक कार्यकर्ते नव्हते, तर बाळासाहेब ठाकरे याचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. त्यांच्या कुटुंबासारखे जवळचे नेते होते. शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांचे राईट हँड देखील होते. दगडूदादाचं नाव म्हणजे बाळासाहेबांचा विश्वास मानला जायचा. अशा नेत्याने आणि आपली आयुष्यभराची ओळख असलेली शाखा उद्धव ठाकरे गटाला सुपूर्द केली आणि त्यानंतर शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर येते. यामुळे राजकीय वर्तुळाला नाही, शिवसैनिकांच्या भावनांना देखील खळबळ उडत आहे. यामुळे राजकीय वर्तुळातच नाही तर शिवसैनिकांमध्येही भावनिक खळबळ उडाली आहे. मात्र या घटनेनंतर एक मोठा राजकीय प्रश्न उपस्थित झाला आहे की ज्यांनी बाळासाहेब सोबत खांद्याला खांदा लावून संघर्ष केला, इतक्या वर्षांचा शिवसेनेचा प्रवास केला, यांच्यासोबत काम केलं आणि शिवसैनिकांचं आयुष्य वाहून घेतलं, आज त्यांनी शिंदे गटात प्रवेश का करावा? अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील असेल की ही अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील असेल पण आज संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय, बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वात जवळचा सहकारी आणि विचारांनी घडलेला आज त्यांनी वेगळा मार्ग का निवडला? हा निर्णय वैयक्तिक आहे की राजकीय मजबुरी? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये तर नक्कीच सांगा. पण ह्याचं उत्तर आपण थेट आता दगडूदादा सपकाळ यांच्याकडून घेऊया. आपण आता त्यांच्या बिल्डिंग खाली उभ्यात, आपण थोड्याच वेळात त्यांच्या घरी जाऊयात आणि त्यांच्याकडनं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. तर चला तर मग आज आपण आलेलो आहोत अशा नेत्याकडे जे बाळासाहेबांचा विचार आणि त्यांचे विश्वासू सहकारी होते. आज त्यांनी त्यांची आयुष्यभराची ओळख असणारी शाखा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुपूर्द. तर आपण ते त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांनी असं का केलं, त्याच्या मागचं कारण काय आणि त्यांची पुढची वाटचाल कशी असेल. तर आज आपण आलेलो आहोत दगडू सपकाळ यांच्याकडे, तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. तर इतके अनेक वर्ष तुमच्या जवळची शाखा होती की तुम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुपूर्द केली, याबद्दल तुम्ही काय सांगाल? या मागचं कारण काय? कारण काहीच नाही. कारण एवढंच आहे की मी पक्ष सोडला, पक्षाचा बाहेर पडलो आणि मग ती शाखा माझ्या नावानं होती, पण उद्घाटन तिचं बाळासाहेबांनी केलं. हे माझं भाग्य आहे. हे बाळासाहेब स्वतः येऊन आणि बाळासाहेब स्वतः येऊन उद्घाटन केलं. आणि अनेक वर्ष शिवसेनेची शाखा म्हणून आम्ही ती वापरतो. त्यामुळे मी जर पक्ष सोडला तर त्यांची प्रॉपर्टी त्यांना परत द्यायला नको का, म्हणून ते दिली. बाकी त्यात काही राजकारण नाही. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित?
घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे, टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. मात्र तुम्ही पक्षांतर गेल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केला, त्याच्यावर माणसांच्या किंवा लोकांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया? मी थोडी कुणाच्या प्रतिक्रिया घेतो. सगळे मला काय करायचे, येईल तो माझ्या बरोबर, येईल नाही येईल त्याच्याशिवाय. मी कुठल्याही कार्यकर्त्याची प्रतिक्रिया घेतली नाही किंवा मी शिंदेकडे गेलो तर कोणाला बोललो नाही, चला माझ्या बरोबर, अजिबात नाही. मी काय पक्ष फोडायसाठी थोडी बाहेर पडलो. मला पण पटलं नाही, मला काय वाटलं बाहेर पडलो. काय मात्र जसे बाळासाहेब ठाकरे होते त्यांचे विचार जेव्हा ते चालायचे, मात्र असं थोडस तुम्हाला वाटलं का की आता हे विचार त्या तत्वांवर लोक चालत नाहीयेत म्हणून तुम्ही बाहेर? नाही, असं मी त्यांच्या बाबतीत काय बोलणार नाही बाळा. कारण मला शिवसेनेनं फार मोठं केलं, त्याच्यामुळे मी उगाच कुणावर ताशेरे ओढणार नाही. आणि कुणावर ताशेरे ओढून आपल्याला मोठं होता येत नाही. मोठं होण्यासाठी मेहनत करायला लागते, कष्ट करायला लागतात, तरच आपण मोठे होतो. तर आता आपल्या तुम्ही विभागात बघू शकता अनेक समस्या आहेत, प्रत्येक ठिकठिकाणीवर समस्या आहेत, मात्र तुम्ही त्यांना कसं समस्यांचं निवारण? पहिली गोष्ट, अजून शिंदे सेनेचे लोक नेमलेले आहेत, ते सगळे अजून तपासायचे चालले. ते तपासून घेणार आणि जसं मी पहिले काम करतो तसंच काम करणार. काय प्रॉब्लेम? पक्ष थोडा बदलला असेल तरी पण काम तीच असणार. पण आपल्या विभागात तुम्ही तसं बघायला गेलाल की आपला लालबाग जो एरिया म्हणाल तर तिथे अतिक्रमण खूप, फेरीवाले म्हणजे स्थानिकच आहेत, नाही असं नाही, मराठी माणसंच आहेत, पण इथे अतिक्रमण खूप असल्यामुळे पोलिसांची गाडी पण ये जात. आम्ही नुकतंच आता येताना बघितलं की तिकडे लोक आपल्या पोटासाठी तिकडे धंदा वगैरे लावून बसतात, पण VNCच्या गाड्या येऊन उचलून घेऊन किंवा त्यांना एखादी प्रशस्त जागा किंवा त्यांच्यासाठी काही करता येईल असं तुम्हाला? म्युन्सिपाल्टीनं फेरीवाल्यांना कोड नंबर देणार काय, लायसन्स देणार काय, कर्ज दिली काय, हे सगळं चालू आहे. पण ते कधी मतदान असताना, मतदान संपलं की सगळं विसरत, कळलं की नाही. आणि फेरीवाल्यांचं बाळा अतिक्रमण मी नाही म्हणणार. त्याचं कारण असं आहे, हा सगळा विभाग गिरणी कामगारांचा होता. मिल सगळ्या बंद पडल्या, अनेक लोकांनी आत्महत्या केल्या, अनेक लोक उद्ध्वस्त झाले, काही लोकांनी रूम विकले आणि गावी गेली, आणि काही लोक मग कोण मिरची विकतय, कोण टमाटे विकतय, कोण भाज्या विकतय, हे सगळं चालू झालं तेव्हापासून लागत. त्याच्यामुळे माझं उलट असं म्हणणं आहे की त्यांनी पोट भरावं पण शिस्तीनं भरावं. शिस्त असली पाहिजे, शिस्तीनं भरावं. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. आता जसं भाजप सरकारने किंवा भाजपच्या नेत्या ज्या अक्षता तेंडुलकर होत्या त्यांनी दादरचं अतिक्रमण उठवलं, तसं लोअर परेल आणि लालबागचं अतिक्रमण उठणार का किंवा त्या मार्गावर आहेत? लोअर परळचा आमचा काही संबंध नाही, तो एरियाच वेगळा आहे. लोअर परळ असा आहे ना, त्याच्यामुळे त्या लोकांची सवय आहे परळच आहे, तो एरिया वेगळा आहे, आमचा एरिया वेगळा आहे. लालबागचं म्हणजे दादरचं जसं उठवलं तसं हा लालबाग मार्केट पण असं आणि त्यांना लोकांनी खायचं काय बा? समजा उठवले त्यांना तर 2 पैशाचा इन्कम नाही, तर पोरं कशी जगवायची, त्यांच्या शाळा कशा बघायच्या, शिक्षण कसं त्यांचं करायचं. भयंकर इथं लालबाग मध्ये हा प्रकारे बिल बंद झाल्यापासून प्रशासनाने त्यांना एक मर्यादित जागा द्यावी आणि एक मर्यादा बरोबर आहे. आणि एका शिस्तीने कुठेतरी त्यांना जागा देऊन त्यांना फिक्स करावं. उगा दर महिन्याला दंड
नको ते वारकी वसुले आणि हे ते बंद होऊन जाईल ना. बोलतात ते करतात कुठे, निवडणूक जवळ आली की बोलतात, फुटपाथ बिचारे मतदान करतात. तुम्ही तुमची जी जनता आहे, तुम्ही आता तुमची शाखा पण सुपूर्द केली आहे, मात्र तुम्ही अजूनही तसंच काम करताय. तुम्ही तुमच्या जनतेला काय सांगाल? काय सांगणार, मी आहे तोपर्यंत लोकांचं यानं प्रत्येक काम मी करणार. माझा तो स्वभाव आहे काम करणं, कळलं की नाही. मी उगाच कुणाच्या कोपऱ्याला गोळ लावत नाही. होत असेल तर करायचं, नसेल तर नाही सांगायचं. म्हणजे दगडू सपकाळ जसे बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन आले होते, त्यांच्या विचारांनी घडले होते, तसेच पुढे चालत. हो, अरे बाळासाहेबांसारख्या जगाच्या पाठीवर नेता होणार नाही बा. बाळासाहेबांनी गरिबांची पोरं मोठी केली, लक्षात आलं की नाही. बाळासाहेबांसारखा नेता होणेच नाही. आता छत्रपतींच्या नंतर बाळासाहेब झाले तेवढे, आता का कुठल्याच पक्षात होणार नाही. कारण त्याला केवढं मन मोठं लागतं, किती विचार उंच लागतात. त्यांनी कधी एखादीची इंटरव्ह्यू घेतली तर बघितल्यावर सांगायची हा कसा पोरगा आहे. त्यानं दैविक शक्ती बी होती, पण बाळासाहेब होते. बाळासाहेबांसारखा माणूस होता. बाळासाहेब ठाकरेंबरोबरची एक छान आठवण तुम्हाला सांगतात? बाळासाहेबांच्या बद्दलची आठवण सांगायची तर आम्ही जेव्हा दौऱ्यावर जायची तेव्हा बाळासाहेब त्यांच्या पाठीमागे कुणाला उभं राहू देत नव्हते. तर मलाच फक्त सांगायचे तू पाठीमागे थांब. कारण काय होतं, चप्पलवर पाय पडला की अडचणायची, चप्पलवर पाय पडला ना की अडचणायची. त्याच्यामुळं आणि बाळासाहेबांनी प्रचंड प्रेम केलं आमच्यावर, प्रचंड. म्हणजे बाळासाहेब होते म्हणून आम्ही इथपर्यंत आलो असं म्हणायला हरकत नाही. उद्धव साहेबांनी आम्हाला नाकारलं नाही, पण आता काय नाही पटलं त्याला काय करणार. मी 15 वर्षात काही मागितलं नव्हतं. माझी मुलगी छोटी आहे, तिची इच्छा आहे निवडणूक द्या तिकीट, नाही दिलं ठीक आहे. म्हणजे एक फोन केला असता तरी मला खूप बरं वाटलं. मला असं वाटलं की आपली इज्जतच नाही तिथं राहून काय करणार. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी जसं कार्यकर्त्यांचं मन जपलं, तिथे कुठे थोडं तरी असं वाटतं की यांनी मन जपलं नाही. असं मी म्हणणार नाही. आणि ज्या घरात खाल्लेल्या घराची वाशी मोजायची माझा स्वभाव नाही, कळलं की नाही. म्हणून मी त्यांच्यावर नाही बोलणार, पण वस्तुस्थिती आहे ती सांगितली तुला. त्यांच्यावर मी टीका नाही करणार. टीका टिप्पणी माझ्याकडून होणारच नाही त्यांच्यावर. बाकी जे आहे तसं आहे कसं चालू आहे. तर तुम्ही पाहिलं की दगडू सपकाळ यांनी आपलं त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यांनी ही शाखा कोणत्या कारणास्तव त्यांना परत सुपूर्द केली त्याचं कारण देखील सांगितलेलं आहे, आणि त्यांनी पक्षांतर करण्याचं कारण देखील सांगितलेलं आहे. आणि त्यांनी एवढंही सांगितलं की फक्त पक्षात बदल झालेला आहे, बाकी दगडू सपकाळ जसे होते तसेच आहेत, लोकांसाठी उभे राहणार, कायम उभे राहणार, आणि जेव्हा जेव्हा लोक आवाज देतील त्यांच्यासाठी ते नेमके उभे राहणार. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी फॉलो करा आणि पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. मी तनुश्री सणस, व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक पाटील सोबत. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.